102.7 मेगाहर्ट्झवर हे आकाशवाणीचे यवतमाळ केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा रविवार विशेष कार्यक्रम ग्रामायण. शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो नमस्कार. ग्रामायण या रविवारच्या विशेष कार्यक्रमात मी शिवानी वानखडे आपलं सहर्ष स्वागत करते. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी नाराही निराधार, सुखाशी नात जोडले जाई, म्हातारपण खुशाल होई, सुरक्षित होई अन्नदाता, सुरक्षित होई अन्नदाता. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित. आणि 60 वर्ष वयापासून 3,000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित. 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी. या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शननं त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी. शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, ग्रामायण या रविवारच्या विशेष कार्यक्रमाला आपण लगेचच सुरुवात करूयात. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूयात फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार भाग 2, विषय शेती. सहभागी तज्ज्ञ आहेत डॉक्टर दीपक कचवे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ, डॉक्टर प्रमोद मगर, कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ, तसेच प्राध्यापिका अंजली गहरवार, सहाय्यक प्राध्यापिका कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ. निवेदन आहे शिवानी वानखडे यांचं. चला तर श्रोते हो, ऐकूयात फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार भाग 2. फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार. हॅलो कास्तकार. हॅलो कास्तकार, नमस्कार. कोण बोलत आहात? नमस्कार, मी गणेशपूर्ण रमेश आरे बोलत आहोत. नमस्कार रमेशजी, आज आपला विषय आहे शेती. आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत? हो, शेतीविषयी विचारत आहे. विचारा. 2 वेळा मी पराठीला खत दिलं, तरी पण ते पराठीची वाढ जास्त दिसून नाही राहिली बा. अच्छा, याच्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती पाहिजे होती. नक्कीच. आणि अजून कुठला प्रश्न आहे तुमचा? तुरी आहे आणि तुरी थोडस काही मर रोग आहे त्याच्यामध्ये. नक्कीच. नक्कीच तुमच्या प्रश्नाचं निरसन करतायत गहरवार मॅडम, ऐका त्यांच्याकडनं. हा, हॅलो दादा. हा, बोला. हा, पहिलं काय म्हटलं तुम्ही, पराठीला काय केलंय? हा, पराठीला 2 वेळा खत दिलं, तरी पराठीची वाढ जास्त वाटत नाही. तरी किती आहे मोठी पराठी? ते 1-1.5 फूट आहे. 1-1.5 फूट. आणि लावली कधी होती? जून महिन्यामध्ये. जून महिन्यात लावली, त्यावेळेलाच नाही दिली का मग खताची मात्रा? नाही दिली होती, ते नाही, उशिरा दिली. हा, ते कसं आहे की खताच्या मात्रा वेळेवर भेटायला पाहिजे. वेळेवर भेटलं नाही तर मग त्याचा वाढीवर त्याचा परिणाम होतोच मग, आहे की नाही. आता काय तुम्हाला जमिनीतून परत तुम्ही एक 19 देऊ शकता. हो, तर थोडस त्याच्या वाढीसाठी. बाकी खूप जास्त वाढही नाही व्हायला पाहिजे, कारण खूप जास्त वाढही काही हे नाही. आपल्याला बोंडा धरण्यासाठी जी आहे तर ते सध्या 19 एक देऊन टाका तुम्ही जमिनीच्या माध्यमातून. आणि तुरीचं काय सांगितलं दादा? तुरीला थोडं ते मर रोग आहे. हा, कुठे कुठे तुरी मेल्या.
बरं मग त्याच्याविषयी काय आहे बा? बरं, त्याच्यासाठी तुम्ही हे नव्हतं केलं का दादा, बीज प्रक्रिया वगैरे काही? ते ट्रायको ते ट्रायकोडर्मा. हा 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 ट्रायकोडर्मा कुठून आणलं होतं? आणि ते मेडी इथून आपल्या कृषी केंद्रातून. आता कसं आहे, ते ट्रायकोडर्मा सुरुवातीला बीज प्रक्रियेत आपण करतोच, पण आता मर असेल तर कसं शेणखत असेल ना तुमच्याकडे चांगलं कुजलेलं, त्याच्यात ते ट्रायकोडर्मा टाकून ते जिथे जिथे मर आहे, पहिले तर ते मर असलेले जे झाड ते उपटून काढायचे. ठीक आहे. आणि ते पुरून टाकायचे आणि त्या ठिकाणी असं रांगोळीसारखं ते खत फेका, ट्रायकोडर्मा मिक्स करून म्हणजे मिसळून. हो, असं तासाने टाकू शकता त्या ठिकाणी, किंवा असं पूर्ण फेकून द्यायचं ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला पॅचेस वाटत आहे त्या ठिकाणी. आणि ट्रायकोडर्मा घेताना तुम्ही तिकडचं घेतलं. दुसरं एक कृषी विज्ञान केंद्र यवतमाळमध्ये पण ट्रायकोडर्मा मिळतो, चांगल्या प्रतीचा आहे, तो सुद्धा तुम्ही घेऊ शकतो. आणि सुरुवातीलाच बीज प्रक्रिया करताना आपण जर चांगल्या प्रतीचा ट्रायकोडर्मा वापरला तर थोडासा त्याचा फरक म्हणजे दिसूनच पडतो आपल्याला. हो. आणि वाण कोणतं घेतलं होतं? वाहन आता मॅडम तिथं काय थैल्या आता भरपूर आहेत, 716 आहे, काही राशीचे आहे. नाही, थोडंसं कसं की मर प्रतिबंधक घ्यायचं. आता मर हे थोडंसं म्हणजे कॉमन हा रोग आहे, पण मर प्रतिबंधक वाण घेतला थोडासा की त्याचा फरक पडतो. ठीक आहे. पण आता शेणखत घ्या चांगलं कुजलेलं, त्याचे ट्रायकोडर्मा टाकून ते टाकून द्या शेतात. बरोबर. ठीक आहे. आणि जे रोगग्रस्त झाड असतील ते उपटून काढून घ्या. ठीक आहे. आणि लवकर करा, नाही तर ते अजून पसरेल ते. बरोबर. ठीक आहे रमेशजी, झालं समाधान? हो, ठीक आहे. फोन केल्याबद्दल धन्यवाद. फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार. नमस्कार, कोण बोलत आहात? हॅलो कास्तकार, मी गोरी शिवून बोलतो. आपलं नाव सांगाल? बाबाराव कांबळे. बोला बाबारावजी, आज आपला विषय आहे शेती. आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत? तर काही सोयाबीन पिवळं पडलेलं आहे आमचं थोडं. अच्छा, नक्कीच. अजून काही प्रश्न होते बाबारावजी? काहीच नाही, सोयाबीन पिवळं पडलेलं आहे. नक्कीच. तुमच्या प्रश्नाचं निरसन करत आहेत मगर साहेब, ऐका त्यांच्याकडनं. हा दादा नमस्कार. नमस्कार सर. सोयाबीन पिवळं पडलेलं आहे आपलं, नाही का? हो, तर आपल्या शेतामध्ये 3 रंगाच्या जाती आहे सर. बर. तर ते महामंडळाची जी बॅग असते का नाही आपली, हो, तर ते पिवळं पडलेलं, बाकी 2 नसतं. बर. पिवळं म्हणजे कसं बघा, पानाच्या शिरा हिरव्या आहेत आणि बाकी पान पिवळं पडलेलं आहे का? हो. बर. किती प्रमाण आहे तसं ते आता सध्या म्हणजे 25-30% दिसते, जास्त काही नाही. बरं. नाही, आता त्याच्यामध्ये कसं 2-3 गोष्टी आहेत, आपल्याला तर थोडं समजून घ्यावं लागेल. तर म्हणजे सोयाबीन पिवळं पडणं जो प्रकार असतो, याला 3-4 कारणं आहेत समजा तसं पाहिलं तर, है ना? महामंडळाच्या बियाणाला. हां, बरोबर. आता त्याच्यामध्ये कसं आहे, अन्नद्रव्याची कमतरता असेल, आपल्या जमिनीमध्ये मुक्त चुन्याचं प्रमाण जास्त असेल, तर अशा वेळेला पण पिवळे पडतात. तर मग तुमच्या बोलण्यावरून ते मला तसं जाणवत नाही, है ना? आणि दुसरा जो प्रकार असतो तो म्हणजे पिवळा मोझॅक नावाचा एक विषाणूजन्य रोग असतो. हां, तर ते कसं तो विशिष्ट वाणांवरतीच आपल्याला पाहायला मिळतो. आणि 25% फुलावर आहे. हो. बाकी 75 फुलपट धरलेला आहे. हां, तर त्याच्यामध्ये आता एक काम करावं लागेल आपल्याला. तो प्रादुर्भाव अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळं आहे की पिवळा मोझॅक विषाणूजन्य रोग आहे, हे थोडं आपल्याला बघावं लागेल, है ना? आणि जर तो पिवळा मोझॅक जर असेल तर मोजकी 8-10 झाडं दिसली आपल्याला तशी पिवळी पडलेली, की ती त्वरित उपटून नष्ट करायची. म्हणजे 8-10 झाडं, आता 25% झाडं नाही म्हणते मी तुम्हाला, पण मोजके 5-6 झाडं दिसायला लागले की ती उपटून नष्ट करायचे. कारण ती झाडं ते झाडं जर का आपण तसेच शेतात ठेवले तर तो रोग अजून वाढत राहतो आणि विषाणूला कोणतंही औषध नाही दादा, सगळ्यात महत्वाचं. हा, बोला ना. बाकीचे रवी आहे आपल्यावर 2 जात, त्यांच्यावर नाही राहतो पिवळा. नाही, तेच सांगतोय तुम्हाला, तेच सांगतोय. त्याच्यामध्ये काय करा, जर ते पिवळा पडलेलं प्रमाण असेल की नाही असं लक्षात आलं की लगेच झाड उपटून नष्ट करायचं. आणि या रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून पांढऱ्या माशीचं आपल्याला व्यवस्थापन करावं लागतं. ठीक आहे. तर तुम्ही काय करा, निंबोळी अर्क 5%ची फवारणी तिथं करू शकता. ठीक आहे. किंवा मग जर तुम्ही बघितलं
जर त्याच्यामध्ये जर का पांढरी माशी वगैरे जर तुम्हाला तिथं दिसत असेल तर त्या दृष्टिकोनातून तुम्हाला वेळीच तिथं दखल घ्यावं लागेल. आणि ती दखल घेताना हॅलो सर, हां आजचा 5वा दिवस 19/19 झालेली आहे फवारणी. हो ना, हो ना, बरोबर आहे ना. आता मी काय, माझा फक्त एकदा तुम्ही सल्ला ऐकून घ्या, आहे की नाही. हां, त्याच्यामध्ये काय करा तुम्ही, एक ॲसिटामिप्रिड 25% अधिक बायफेन्थ्रिन 25% नावाचं एक कीटकनाशक आहे. तर ते 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात तुम्ही फवारणी करू शकता त्याची. म्हणजे ही जी पांढरी माशी जो रोग पसरवते की नाही त्याचं व्यवस्थापन आपल्याला करता येईल. आणि अजून एक गोष्ट आपल्याला करायची आहे, जी झाडं पिवळी पडत आहेत त्याच्या बुडाजवळ थोडं अर्धा फूट खोदून किंवा उकरून तिथं हुमणी अळी आहे का हे बघा. थोडं पांढऱ्या रंगाची हुमणी अळी आहे का बुडाला. हा, बुडाला. कारण कसं आहे की आता सध्या हुमणी अळीचा सुद्धा प्रादुर्भाव सुरू आहे. तर फक्त बघून काय अन्नद्रव्याची कमतरता आहे का, की मग पिवळा मोझॅक आहे का, की हुमणी अळीचा प्रादुर्भाव आहे, हे अशा सगळ्या गोष्टी समजून आपण समजा उपाययोजना करणं गरजेचं आहे. आणि समजा तुम्हाला जर काही कन्फ्युजन झालंय तर मी माझा नंबर तुम्हाला देतो, त्याच्यावर तुम्ही नंतर संपर्क साधू शकता. माझा नंबर तुम्ही लिहून घ्या, 77 57 08 18 85. बरं. ठीक आहे दादा. हो, ठीक आहे बाबारावजी, झालं समाधान. धन्यवाद. ठीक आहे, फोन केल्याबद्दल धन्यवाद. फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार. हॅलो कास्तकार. हॅलो कास्तकार, नमस्कार. कोण बोलत आहात? नमस्कार ताई, मी रुपराज मिलमिले बोलतो ताई, वडगाव पोलीस स्टेशन, जिल्हा यवतमाळ. नमस्कार मिलमिलेजी, आज आपला विषय आहे शेती. आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत? मला का नाही ताई सोयाबीन बद्दल प्रश्न विचारायचा होता. हा, विचारा. सोयाबीनची वाढ का नाही जरा जास्त झाली. अच्छा. तर त्याच्यासाठी काय करावं का चालेल, याच्यासाठी मी विचारला प्रश्न. नक्कीच, तुमच्या प्रश्नाचं निरसन करत आहेत मगर साहेब, ऐका त्यांच्याकडनं. हो. हा, मिलमिले साहेब नमस्कार. नमस्कार जी सर. नमस्कार. आता तुमच्या गावात मला वाटतं मागच्या आठवड्यात जाऊन आलो आपण. हो ना, हो आले होते तुम्ही. हुमणी अळीचा प्रादुर्भाव होता, तर आता आहे का, नियंत्रणात आला का आपला प्रादुर्भाव? आला पूर्ण नियंत्रणात आला. बरं. तर आता सध्या परिस्थितीमध्ये कार्बोफ्युरॉनने जमवलं सर. बरोबर. नाही, ठीक आहे ना, आपण जैविक आणि ते समजा जे काही रासायनिक कीटकनाशकं आहेत आहे ना, तर आणि तुम्ही वेळोवेळी तुमचे प्रश्न विचारता, त्यामुळेच बरीच मदत होते. तर काय आता सध्या सोयाबीनची वाढ आपली चांगली झालेली आहे ना, आणि त्याच्यावर आपण काय फवारावं असा आपला प्रश्न होता. नाही सर, म्हणजे वाढ जास्त झाली सोयाबीनची. हो ना. आता त्यामध्ये कसं आहे, आता पाऊस पण लागून आला का नाही, 2-3 दिवस अजून मध्येच, तर त्यामुळं सुद्धा काय. आणि पुन्हा हे कसं सोयाबीनचं जे पीक आहे की नाही, हे थोडं प्रकाशाला म्हणजे कमी सहनशील आहे आणि थोडं ढगाळ वातावरण वगैरे, त्यामुळे थोडं पिकाची वाढ जोमानं झालेली आहे सध्या, आहे की नाही. तर आता या परिस्थितीमध्ये काय त्याच्यावर असं अतिरिक्त फवारणी वगैरे करण्याचं काम नाही आपल्याला, आहे ना. सगळ्यात महत्वाचं ते आहे. फक्त आता फुल अवस्थेत आहे का पीक आपलं? हो, फुलवण्यावर आहे आता. बरं. तर सध्या परिस्थितीमध्ये त्याला काही जर कीड रोगाचा प्रादुर्भाव नसेल तर फारसं त्याच्यामध्ये काही फवारण्या करू नका तुम्ही. बरं. आहे ना. आणि तुमचं एकदम रोग बीज नाही त्याच्यावर. बरं. ठीक आहे ना. तर थोडं काय करा, आता पिवळा मोझॅक विषाणूजन्य रोग आहे, त्या अनुषंगानं थोडं आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे आता हा आणि पुढचा महिना. त्यामुळे असं जर 1-2 झाड जर आपल्याला असं विषाणूजन्य रोगाचं दिसलं तर ते त्वरित उपटून नष्ट करायचं ते. बरं. आहे ना. आणि काही असलं तर आपण संपर्कात राहूच. हो. ठीक आहे दादा. हो, ठीक आहे. मिलमिलीशी झालं समाधान? हो ताई, झालं समाधान. ठीक आहे, फोन केल्याबद्दल धन्यवाद. शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, आत्ताच आपण फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकारचा भाग 2 ऐकलात. विषय होता शेती. सहभागी तज्ज्ञ होते डॉक्टर दीपक कचवे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ, डॉक्टर प्रमोद मगर, कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ, आणि प्राध्यापिका अंजली गहरवार, सहाय्यक प्राध्यापिका कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ. निवेदन होतं शिवानी वानखडे यांचं. शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, कार्यक्रमात आता आपण ऐकूयात मुलाखत.
संत्रा बहार फळगळीचे व्यवस्थापन आणि उपाययोजना याविषयी प्राध्यापिका अंजली गहरवार, विषय विशेषज्ञ, उद्यानविद्या, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ यांच्याशी शिवानी वानखडे यांनी केलेली बातचीत आता आपण ऐकूयात. शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो नमस्कार. मंडळी, संत्र्याची लागवड आपण करतो नाही का, आणि 2 बहारामध्ये आपण घेतो, एक म्हणजे आंबिया बहार आणि दुसरा म्हणजे मृगबहार. परंतु बरेचसे शेतकरी हे फळगळीचा सामना करतात. त्याचविषयी सांगण्याकरिता आज आपल्या आकाशवाणी केंद्रावर आलेले आहेत प्राध्यापिका अंजली गहरवार मॅडम, आणि जाणून घेऊयाच आज आपण त्यांच्याकडनं संत्रा बहार फळगळीचे व्यवस्थापन याविषयी. मॅडम नमस्कार. नमस्कार. जसं आत्ता मी म्हणालेत की संत्रा तर सगळेजण घेतात 2 बहारांमध्ये, परंतु फळगळीचा सामना त्यांना करावा लागतो. तर प्रमुख कारणं मला सांगाल प्रथमतः? जसं मॅडम तुम्ही आता सांगितलं की संत्र्याचे आपले शेतकरी 2 बहार घेतात, आंबे आणि मृग. नक्कीच. तर या दोन्ही बहारामधली जी फळगळ आहे ती वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये होते. स्टेजेस म्हणजे वेगवेगळ्या काळात होते. बरोबर. आणि सगळ्यात जास्त फळगळीचा जर शेतकऱ्यांना सामना करावा लागतो तर तो आंबिया बहाराचा आहे. नक्कीच. कारण आंबिया बहाराची जसं म्हणजे पावसाळ्याचा जो आपला हंगाम आहे जून, जुलै, ऑगस्ट, तर पावसाचं प्रमाण खूप जास्त असते. शेतामध्ये बागेमध्ये तणही खूप मोठ्या प्रमाणात असतं आणि त्याच्यामुळे फळगळीचं प्रमाणही वाढतं. तर कशा कारणं वेगवेगळी असतात आणि त्याच्यामुळे फळगळीचं प्रमाण कमी अधिक असतो. आणि काही वेळेला पाऊस जर अधिक असला तर फळगळ नियंत्रणात येत नाही. तर त्याच्यामुळे कारणरूप जर आपण फळगळींचं व्यवस्थापन केलं तर आपण निश्चितच शेतकरी म्हणजे संत्र्याचं चांगलं उत्पादन घेऊ शकतात. तर आंबिया बहाराची परिस्थिती आपण सर्वप्रथम बघूया. तर आंबिया बहारामध्ये जून, जुलै, ऑगस्ट हे जे पावसाचे महिने असतात, यंदा आपल्याकडे जून महिन्यापासूनच पाऊस चांगल्या प्रमाणे सुरू झालेला आहे. सतत पावसाची झड लागलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला या 3 महिन्यात फळगळ पाहायला मिळते. सध्या जून महिन्यात तर असा विशेष पाऊस म्हणजे फळगळ होण्यासारखा एवढा पाऊस पडला नाही, पण जुलैमध्ये किंवा आता फळगळीचं प्रमाण आता वाढलेलं आहे. त्याच्यामुळे अशा या परिस्थितीमध्ये आपल्याला या पावसामुळे म्हणा किंवा जे फळांच्या देठाला जे कमकुवत पेशी होतात तयार, त्याच्यामुळे या फळांची गळ होते. तर ती फळगळ नियंत्रण करण्याकरता जर फळगळ ही कमी प्रमाणात असेल तर त्याच्यात आपण फक्त NA जे म्हणतो आपण, म्हणजे प्लॅनोफिक्स बाजारात जे विक्रीला आहे, तर या NAचा आपण वापर करू शकतो. आणि या NAचा वापर करताना NA 10 ppm आणि बाजारातलं जर आपल्याला प्लॅनोफिक्स घ्यायचं असेल तर ते 4.5 मिली 10 लिटर पाण्याला. आणि याच्यासोबतच आपण 1% युरिया किंवा 1% पोटॅशियम नायट्रेट म्हणजेच 13-0-45 असं दोन्ही मिळून आपण फवारणी करू शकतो. आणि जर फवारणीची तीव्रता जास्त असेल तर NA 10 ppm म्हणजे 4.5 मिली प्लॅनोफिक्स याच्यासोबत आपण जिब्रालिक ॲसिडसुद्धा वापरू शकतो. किंवा आलटून पालटून एकदा जर आपण NAची फवारणी केली तर 15 दिवसाच्या अंतराने आपण जिब्रालिक ॲसिड फवारलं तर ते अधिक उत्तम राहील. तर आपण NA घ्यायचं म्हणजेच प्लॅनोफिक्स घ्यायचं आणि सोबत 1% युरिया किंवा 1% पोटॅशियम नायट्रेट आणि 15 दिवसानंतर परत मग जिब्रालिक ॲसिड 15 ppm आणि सोबत 1% युरिया किंवा 1% पोटॅशियम नायट्रेट. अशा पद्धतीने जर आपण या 3 महिन्यात, परंतु आता जून महिना सरलेला आहे, जुलै गेलेला आहे, तर ऑगस्टमध्ये आपण जर किमान 2 फवारण्या केल्या आत्तापासून 2 म्हणजे अंतराने, तर आपण ही फळगळ नियंत्रणात आणू शकतो. पण काही वेळेला काय होतं की सततचा जर पाऊस पडत असला तर आंब्या बहाराची फळगळ ही अधिक प्रमाणात होते. मग केवळ या 2 घटकांमुळे आपण ती फळगळ नियंत्रणात आणू शकत नाही. म्हणून त्याच्यासाठी काय करायचं की काही संजीवक आहेत जसं NATCA, त्याची 10 ppm आपण ते संजीवक घेऊ शकतो. सोबत ब्रासिनोलाइड आहे ते 4 ppm घ्यायचं आणि फोलिक ॲसिड हे 100 ppm. आता या 3 घटकांसोबत आपण परत 10 ppm NA आणि 1% पोटॅशियम नायट्रेट किंवा युरिया याची एक फवारणी घ्यायची आणि परत दुसरी फवारणी घेताना फक्त याच्यातलं NA घटक आपण सोडून त्याऐवजी आपण जिब्रालिक ॲसिड घ्यायचा 15 ppm. तर अशा पद्धतीने 15 दिवसाच्या अंतराने आपण आलटून पालटून जर फवारणी घेतला तर सततच्या पावसामुळे जी अधिक प्रमाणात फळगळीची तीव्रता जी वाढलेली आहे तीसुद्धा आपण नियंत्रणात आणू शकतो. हे फळगळीचं एक कारण झालं. आता दुसरं कारण म्हणजे काही झाडांमध्ये अन्नद्रव्याची कमतरतासुद्धा आपल्याला आढळून येते. झाडाची पानं पिवळे पडतात, अन्नद्रव्य कमी मात्रात असतात आणि त्याच्यामुळे काय होते की आणि कसं की पाऊस पडल्या जे आपण अन्नद्रव्य टाकलेले झाडांना ते सुद्धा म्हणजे जिरलेलं आहे. त्याच्यामुळे अशा परिस्थितीत जर आपल्याला फळगळ ही नियंत्रणात आणायची असेल तर आपण जमिनीच्या माध्यमातून सुद्धा आपण देऊ शकतो. पण आपल्याला जर प्रभावी नियंत्रणात करायचं असेल तर झिंक सल्फेट हे 0.5%, फेरस सल्फेट 0.5% आणि सोबत बोरॉन
0.1%, 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून याची आपण एक फवारणी घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने जर अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे जर फळगळ होत असेल तर तीसुद्धा आपण नियंत्रणात आणू शकतो. आणि तिसरं म्हणजे बागेमध्ये जे आता तणांचं वाढतं प्रमाण आहे. आता तण जर बागेमध्ये जास्त असेल तर त्याच्यावर काही रस शोषण करणाऱ्या किडींचे प्रादुर्भाव वाढतो. आणि जसं उदाहरणार्थ बागेमध्ये जर वासनवेल असेल, चांदवेल असेल, गुळवेल असेल, असे प्रकारचे तण जर शेतकऱ्यांना ओळखायला आले तर सर्वप्रथम ही जी तण आहेत ती काढून त्याचा नायनाट करावा. कारण या तणांवर आपला रस शोषण करणारा जो पतंग आहे तो याच्यावर पोसला जातो किंवा त्याच्यावर अधिक प्रादुर्भाव होतो आणि मग त्याच्यामुळे आपल्याला या बहारावरील मोठा जे संत्रा आहे त्याच्यावर आपल्याला त्याचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो. तर शक्यतो जर ही आपल्याला तणं जर आपल्याला दिसत असतील तर ती काढून टाकायची. आणि शिवाय जी इतर तणंसुद्धा आहे, हराळी आहे, बाकी जे गवत आहे तीसुद्धा आपल्याला त्याचं नियंत्रण करणं आवश्यक आहे. पण फळझाडांवर फळं असताना आपण तणनाशकाचा वापर करू नये ही बाब शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायची. मग अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला तणांचं नियंत्रण करायचं असेल तर आपण ब्रश कटरचा किंवा इतर जर साहित्य असेल तर त्याचा आपण वापर करू शकतो किंवा निंदनाच्या माध्यमातून सुद्धा आपण तणांचं नियंत्रण करू शकतो. अशा पद्धतीने जर आपण तण नियंत्रणात आणले तर त्याच्यामुळे जी आपल्याला म्हणजे फळमाशी किंवा जे आहेत रस शोषण करणारा पतंग त्याचं आपण नियंत्रण करू शकतो. शिवाय या व्यतिरिक्त आता जसं जसं फळांचा आकार मोठा होईल तसं त्याच्यावर काही वेळेला आपल्याला फळमाशींचा सुद्धा प्रादुर्भाव पाहायला मिळतो. त्या म्हणजे मोठ्या झालेल्या फळांवर याच्यावर डंक मारतात आणि ही फळे मग काही कालावधीनंतर गळून पडतात. तर अशा वेळा एक बाब लक्षात ठेवायची की ही गळालेली जी फळं आहे ती तिथे झाडाच्या घेराखाली जमिनीवर तशीच पडू न देता ती गोळा करायची, दूर खड्ड्यात जाऊन पुरून द्यायची. आणि त्याच्यानंतर अशा बागेमध्ये आपण प्रकाश सापळ्यांचा वापर करू शकतो किंवा पिवळे चिकट सापळ्यांचा वापर करू शकतो. त्यापेक्षा आपला प्रकाश सापळा आहे तो अधिक प्रभावीपणे आपल्याला त्याचं नियंत्रणात म्हणजे फळमाशींचं आपण नियंत्रण करू शकतो. काही विषारी आमिषाचे सापळे असतात ते सुद्धा आपण बागेत जर लावले तर त्याचासुद्धा आपण या किडींच्या नियंत्रणासाठी चांगल्या पद्धतीने त्याचा वापर करू शकतो. एक बाबत अतिशय महत्त्वाची आहे की जेव्हा बागेत म्हणजे फळधारणा आहे किंवा फळं चांगल्या प्रमाणात लागलेली आहेत अशा वेळेला आपण तणनाशक तणांचं नियंत्रण करण्याकरता बागेमध्ये खोल मशागत करू नये, जेणेकरून झाडाच्या मुळांना जर धक्का लागला तर त्यामुळे पण फळांची गळती होऊ शकते. तर या छोट्या छोट्या बाबी आहे पण आपण जर त्या व्यवस्थित जर रित्या हाताळल्या तर म्हणजे झाडांवर जास्त म्हणजे चांगल्या प्रमाणे फळे धरल्या जाईल. आणि दुसरं एक की सुरुवातीला जे आपण सांगतो की बागेला पावसाळ्याच्या पूर्वी झाडाला बोर्डोपेस लावणं गरजेचं आहे, जेणेकरून तो बोर्डोपेस पावसाच्या सोबत सुरुवातीला ते जमिनीत जिरलं गेलं पाहिजे. आणि जसा पावसाचं ओघ कमी होईल सप्टेंबर महिन्यात तर त्यानंतरसुद्धा आपल्याला झाडांना बोर्डोपेस लावणं गरजेचं आहे. तर या दोन बाबी शेतकऱ्यांनी बिलकुल न चुकता कराव्या, जेणेकरून केवळ किडींचाच व्यवस्थापन होणार नाही तर जमिनीमध्ये ज्या बुरशी वाढतात, फायटोप्थोरा जो वाढतो, कारण शेतकऱ्यांच्या शेतावर त्याच्यामुळे आपल्याला डिंक्यासारखा रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो किंवा मूळसड किंवा खोडसड यासुद्धा रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो. त्याच्यासाठी एक प्रोटेक्टिव्ह म्हटल्यापेक्षा किंवा एक उपाययोजना म्हणून आपण सुरुवातीला झाडांच्या खोडाला बोर्डोपेस लावायची. तर या काही बाबी आहेत त्या लक्षात घ्यायच्या. आणि त्या पलीकडे आता जे मृगभाराचं झाड आहे तर मृगभारामध्ये सध्या ज्या फळं आहेत ते छोटे छोटे आकाराचे असतील, ते वाढीच्या अवस्थेत असतील. अशा परिस्थितीमध्ये जर आपण जिब्रॅलिक ॲसिड 15 ppm जर एक फवारणी घेतली तर याच्यामुळे आणि सोबत 1% पोटॅशियम नायट्रेट या दोन्ही याची जर आपण एक फवारणी घेतली मिळून 10 लिटर पाण्यामध्ये तर केवळ फळगळीचंच नियंत्रण होणार नाही तर फळांचा जो आकार आहे तो सुद्धा वाढीस मदत होईल. आणि फळांचा आकार वाढल्यावर मग त्याच्यातलं रसाचं प्रमाणसुद्धा वाढू शकतो. तर अशा पद्धतीने मृगभाराची जी फळं आहेत त्याचंसुद्धा आपण एक नियोजन करायचं. आणि शिवाय बागेमध्ये जास्त पाणी साचल्या गेलं नाही पाहिजे याहीकडे शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायचं. जर पाणी साचत असेल तर बागेच्या सभोवती चर काढून पाणी बागेभोवती काढण्याची व्यवस्था शेतकऱ्यांनी करायची. तर अशा पद्धतीने या संत्र्या बागेची काळजी घ्यायची. आणि या व्यतिरिक्त इतर किडीचा किंवा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सुद्धा आपण थोडंसं कटाक्षाने आपण बागेकडे व्यवस्थापनाकडे लक्ष द्यायचं. याशिवाय ज्या छोट्या बागा असतील त्याच्यासाठी मला सांगावंसं वाटतं की ज्या लहान कलमं असतील सध्या संत्र्याच्या बागेमध्ये लागलेल्या तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण बोर्डोपेस लावणं हे तर गरजेचंच आहे. पण
झाडाच्या म्हणजे ज्या मुख्य खोड असतो त्याच्यावर जर चिकी येत असेल तर ती चिकीसुद्धा काढून टाकायची, कारण सगळं अन्नद्रव्य मग त्या दुहेरी फांद्यामध्ये जाऊन म्हणजे मुख्य कलमाची वाढ कमी होते आणि ती जी इथं दुसऱ्या कलम असतात म्हणजे फूट असतात त्याचीच वाढ मोठ्या प्रमाणात वाढते. तर या गोष्टीची शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आणि अशा पद्धतीने जर सगळं व्यवस्थापन केलं तर आपण बहाराचं चांगल्या पद्धतीने नियंत्रण करून, बहाराचं नियंत्रण म्हणजे फळगळीचं नियंत्रण करून फळांचं चांगलं उत्पादन घेणं शक्य होईल आपल्याला. नक्कीच मॅडम, धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण संत्रा बहार फळगळीचे व्यवस्थापन आणि उपाययोजना याविषयीची मुलाखत ऐकलीत. प्राध्यापिका अंजली गहरवार, सहाय्यक प्राध्यापिका, विषय विशेषज्ञ, उद्यानविद्या, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ यांची शिवानी वानखडे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए, फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए. संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है. अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा. बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा. योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान. अब आपकी है बारी. नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण. फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण. प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच. कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये फळबागाची लागवड आपल्याला कमी दिसते. इतर पिके भरपूर प्रमाणात दिसतात, परंतु शेतकरी बंधूंनो, आपल्या या इतर पिकासोबत आपल्याकडे काही प्रमाणात फळबागा देखील असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण सध्या ग्राहक हे फळपिकांच्या बाबतीत जाणके हे झालेले आहेत. खरेदी करण्यासाठी त्यांचा कल वाढलेला आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनी आपल्या जिल्ह्यामध्ये फळपिकांची लागवड करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामध्ये आपली जमीन कशी आहे, आपल्याकडे पाण्याची उपलब्धता व आपल्याला असलेला बाजार या सर्व बाबीचा विचार करून आपण फळपिकाची निवड करणे अत्यंत आवश्यक आहे. जसं आपल्याकडे जर पाणी कमी असेल तर आपण कोरडवाहू फळपिकामध्ये बोर आहे, आवळा आहे यासारख्या पिकांची आपण निवड करू शकतो. किंवा आपल्याकडे मध्यम पाणी आहे त्या परिस्थितीमध्ये आपण डाळिंब आहे, संत्रा आहे, लिंबू आहे यासारख्या पिकाची लागवड करू शकतो. आणि पाण्याचं प्रमाण जर जास्त असेल तर आपण केळीसारख्या पिकाची लागवड करू शकतो. तर शेतकरी बंधूंना अशी विनंती राहील की आपण काही प्रमाणात आपल्या शेतामध्ये या फळपिकांची लागवड करावी. फळपिकांची लागवड करताना आपल्याला जे काय आपण फळपीक निवडू त्या फळपिकाच्या चांगल्या जातीची निवड करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, आपण जे काय कलम किंवा रोपटे खरेदी करणार आहोत ते अधिकृत किंवा शासनमान्य किंवा सरकारी रोपवाटिकेमधूनच आपण खरेदी करावी. कारण हे फळपीक आपल्या शेतामध्ये दीर्घ कालावधीसाठी राहत असते आणि आपली जर फसवणूक झाली किंवा आपल्याला चुकीचे वाण भेटले तर हे आपल्याला 5 वर्षानंतर समजते आणि त्यानंतर आपल्याला बाग काढण्यासाठी बराचसा खर्च झालेला असतो. त्यामुळे आपण जे काय शासनमान्य किंवा खात्रीशीर रोपवाटिका आहेत त्यांच्याकडूनच हे सर्व रोपं आपण अगोदर बुकिंग करून खरेदी करावीत. तसेच शेतकरी बंधूंनी या फळपिकाची आपल्या शेतामध्ये लागवड करताना जे काही शिफारस केलेलं अंतर आहे त्या योग्य अंतरावरच लागवड करावी. जसं संत्रा आहे, लिंबू आहे, मोसंबी आहे यासाठी 6 मीटर बाय 6 मीटर किंवा घन लागवड करत असतो आपण तर संत्र्यामध्ये 6 मीटर बाय 3 मीटर किंवा आंबा आहे त्यामध्ये 5 मीटर बाय 5 मीटर किंवा जे इतर पिकं आहेत, चिंच आहे, जांभूळ आहे यामध्ये आपण 10 मीटर बाय 10 मीटर अंतर शिफारस केलेलं आहे. जसं म्हणजे प्रत्येक फळासाठी कृषी विद्यापीठाने एक विशिष्ट लागवडीचा अंतर शिफारस केलेलं आहे. त्या अंतरावरच या पिकाची आपण लागवड करावी. त्यानंतर आपण लागवड करण्याची निश्चित झाल्यानंतर लागवडीसाठी आपण योग्य त्या पिकाच्या आकारानुसार साधारणतः 3 बाय 3 बाय 3 फूट किंवा 2 बाय 2 बाय 2 फूट किंवा 1 बाय 1 बाय 1 फूट असा खड्डा खोदून त्यामध्ये सुपीक माती, त्यामध्ये वाळू, तसेच चांगले कुजलेले शेणखत,
नंतर सिंगल सुपर फॉस्फेट खत व कीड लागू नये म्हणून एखादं कीटकनाशक त्यामध्ये चांगले मिक्स करून हा खड्डा चांगला भरून घ्यावा. त्यानंतर आपण जी काय रोपे बुक केलेली आहेत किंवा रोपे निवडलेले आहेत ती रोपे आपल्या बागेत प्रत्यक्ष पाऊस पडल्यानंतर म्हणजे या आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण लागवड करू शकतो. कारण या वातावरणामध्ये त्या फळपिकं रुजण्यास आपल्याला मदत होते. ही फळझाडे लावताना आपल्याला पुन्हा एकदा छोटासा खड्डा खोदून त्या अगोदरच्या खड्ड्यामध्ये जे काय आपण माती भरलेली आहे त्यामध्ये छोटासा खड्डा खोदून त्या खड्ड्यामध्ये आपण या फळपिकाच्या मुळ्या दुमडणार नाहीत किंवा वाकड्या होणार नाहीत अशा पद्धतीने या झाडाची लागवड करायची आहे. आणि हलक्या पायाने या झाडाच्या चारी बाजूने आपल्याला थोडंसं दाबून घ्यायचं आहे. आणि जर त्या काळामध्ये पाऊस नसेल तर आपल्या या फळपिकाला थोडंसं आपल्याला पाणी देखील द्यायचं आहे. तसेच मित्रहो, या फळपिकांना जे काही वारा असतो त्या वाऱ्यामुळं कोलमडून जाऊ नये किंवा मोडून जाऊ नये म्हणून एखाद्या बांबूचा काडीचा आधार देखील आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं आपल्या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की आपल्या इतर पारंपरिक पिकासोबत आपण फळपिकाची काही प्रमाणात आपण लागवड करावी, जेणेकरून आपल्याला सतत काही ना काही त्या फळपिकापासून उत्पन्न मिळेल. धन्यवाद. चला तर श्रोते हो, वेळ झाली आहे ग्रामायण या रविवारच्या विशेष कार्यक्रमाची सांगता करण्याची. भेट तर आहेच उद्याच्या आपल्या किसानवाणी या कार्यक्रमात एका नवीन माहिती आणि मार्गदर्शनात्मक मुलाखतीसह. तोपर्यंत शिवानी वानखडेला द्या रजा. नमस्कार.